सो मुंबईच्या टीम मध्ये खेळणं केवढं डिफिकल्ट आहे किंवा किती मोठी गोष्ट आहे? 10th इयर आहे माझं, म्हणजे प्रॉपर 10 वर्ष या वर्षी झाले माझे. जर तुम्ही इंडिया प्लेअर नसाल तर चान्सेस केवढे कमी मिळतात. हा 10 वर्षामध्ये माझे 26 मॅच झालेत फक्त. अच्छा अच्छा. टीम एवढी सेट आहे, म्हणजे कळलं. ते 12 प्लेअर एवढे सेट आहेत ना हा. की त्या 13व्या प्लेअरला 11 मध्ये यायच्यासाठी म्हणजे खूप वाट बघावी लागते. 2023च्या सीझन मध्ये मला 4 मॅच मध्ये 20 विकेट होत्या. क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल खेळलोच नाही, कारण शार्दुल, धवल, तुषार तिघे अवेलेबल झाले. तर 20 विकेट काढून पण बाहेर बसावं, म्हणजे ते बरोबर. ते म्हणजे गिवन असतं हा, म्हणजे ते मुंबईच्या प्लेयर्सच्या डोक्यामध्ये ते वायर्ड आहे की परफॉर्म केलं तरी पण बाहेर बसावं लागेल, अँड यू हॅव टू एक्सेप्ट इट. म्हणजे त्याच्यामध्ये काय आर्ग्युमेंटच नाही. बरोबर, राईट. पण मग असा थॉट येत नाही का, म्हणजे जसं की ह्याचं नाही झालं, ह्याने करिअर स्विच केलं, तसं असं वाटत नाही का की आपलं जर पॅशनच क्रिकेट आहे तर आपण मुंबईमध्ये न अडकता बाहेर जाऊन वेगळ्या टीम मध्ये खेळावं? मी स्टार्टच लेट केलं पहिलं म्हणजे, आणि माझ्यापेक्षा जास्त माझ्या बाबांचं ते ऑलवेज होतं की अरे मुंबई मुंबई मुंबई. ओके. लोकांचं कसं असतं की मला इंडियाच्या टेस्ट टीम मध्ये ते छोट्या एज पासूनच ते वायर्ड असतं की इंडियासाठी खेळायचं. बरोबर. पण माझ्या डोक्यामध्ये ते कधी वायर्ड नव्हतंच. बरोबर. ते माझ्यासाठी इट्स ऑलवेज बिन मुंबई.